नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी अपराजिता कसं उगवू शकता। अजून बियापासून आणि कटिंगपासून तुम्हाला एक्सप्लेन करेल कसं उगवायचं आहे। अजून मित्रांनो याची जी केअर टिप्स आहे म्हणजे या झाडाची काळजी कशी घ्यायची, अजून फुलं या झाडावर कसे वाढवायचे, खतं कोणते टाकायचे, ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। जसं मी मागच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पुदिना, मनी प्लांट, अजून स्नेक प्लांट, खूप सारे जे व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं कटिंग्सनी कसे उगवायचे झाडं, जास्वंदाचे कटिंगचा व्हिडिओ, तशाच प्रकारे तुम्ही अपराजिताचे पण कटिंग उगवू शकता। त्याही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला, तुम्ही ती पद्धत पाहू शकता। तर कटिंग जशी आपण नॉर्मली लावतो मातीत तसेच तुम्ही लावू शकता। पण मित्रांनो कटिंगपेक्षा अपराजिताला बियापासून उगवणं सोपी आहे। ज्याचे सीड्स असतात हे वाळलेल्या शेंगा असतात। तुमच्या मित्राकडे शेजारी किंवा नर्सरीपासून एखादं झाड आणून तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता आणि मग त्याला जेव्हा मित्रांनो फुलं लागतील त्याला वाळू द्या, त्याची शेंग तयार होऊ द्या आणि ते जे सीड्स राहतील ते तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता, अजून ते उगवू शकता। किंवा दुसरीकडनं कुठून पण शेजारी मित्रांकडनं तुम्ही बिया घेऊन येऊ शकता। ते जे शेंगा झाडाला लागलेले असतात ते वाळलेल्या शेंगा तोडून आणा, अजून त्याच्या आतमधल्या बिया काढून तुम्ही लावू शकता। डायरेक्टली मातीत लावून द्याल, थोडंसं मातीमध्ये दाबून द्याल, ते झाड खूप आरामशीर उगवून जाईल आणि त्यांनी पण अपराजिताचं झाड फार छान होऊन जाईल। तर हे तर उगवण्याचं झालं मित्रांनो, याला उगवणं फार सोपी आहे, तर आपण याच्यावर जास्त नाही भार देऊ। आपण डायरेक्टली आता केअर टिप्सवर शिफ्ट होऊन जाऊ, म्हणजे झाडाची काळजी कशी घ्यायची असते। सगळ्यात पहिले मित्रांनो पॉईंट आहे आपला, क्लाइंबिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लावरिंग। याचा अर्थ काय आहे मित्रांनो की झाडाला चढायला जेवढं तुम्ही सपोर्ट्स प्रोव्हाइड कराल किंवा अशी भिंती द्याल किंवा अशी ताऱ्याचे जाळ्या द्याल तर त्यांनी झाड त्याच्यावर चढेल, म्हणजे क्लाइंब करेल। अजून जेवढं जास्त झाड असं क्लाइंब करेल, अजून सपोर्ट थ्रू ते चांगल्याने बाइंड होईल, तेवढेच त्याला मित्रांनो फुलं लागतात। तर याची जी क्लाइंबिंग आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे याच्या फुलाशी। तर मित्रांनो याला क्लाइंबिंगसाठी सपोर्ट वॉल्स किंवा असे जाळ्या नक्की द्या, ज्याच्यावर हे चढू शकणार आणि याला फूल फार जास्त लागू शकणार। मित्रांनो याला 6 ते 8 तासाचं ऊन पाहिजे, पण मिनिमम याला 5 तासाचं तरी ऊन लागलं पाहिजे। याला ऊन खूप आवडते, अपराजिताला ऊन फार आवडते, समर्समध्ये बेस्ट ग्रोथ पकडते। तर मित्रांनो याला ऊन नक्की पाहिजे, तर त्याची काळजी नक्की घ्याल। अजून याला बाल्कनी ओपन स्पेसेसमध्ये लावा, म्हणजे टेरेसवर किंवा बाल्कनी ओपन गार्डन्समध्ये लावायला पाहिजे। असं जिथे खूप जास्त कोंडलेलं आहे तिथे नाही लावायला पाहिजे, झाड चांगल्याने उगत नाही आणि त्याला फुलं लागत नाही। आता आपण याचे काही खतं बघून घेऊ मित्रांनो। झाईम फर्टिलायझर खूप चांगलं खत असते। झाईम फर्टिलायझर तुमच्या झाडाला टाकायला पाहिजे, नायट्रोजन फॉस्फरस मिळते। हे फ्लावरिंग प्लांट्ससाठीच नाही, हे सगळं व्हेजिटेबल ऑर्गॅनिक फ्रूट वगैरे सगळ्यासाठीच असते मित्रांनो। तर हे पण मी माझ्या फर्टिलायझर्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सच्या। तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल। हा व्हिडिओ संपल्यावर त्याच्या एंड स्क्रीनवर तो व्हिडिओ येऊन जाईल, त्या व्हिडिओला क्लिक करून त्या व्हिडिओला नक्की पाहू शकता। त्याच्यात डिटेलमध्ये याच्यापेक्षा अजून खतं सांगितले आहे। याच्यात मी 2च खतं सांगत आहे, त्याच्यात तुम्हाला 5-6 ऑर्गॅनिक खतं सांगितले आहे, ते तुम्ही घरी कसे वापरू शकता ते पण सांगितलं आहे। ते मित्रांनो ही ॲप्सन सॉल्ट बघू शकता तुम्ही, हे जी पांढरी क्रिस्टल्स आहे हे ॲप्सन सॉल्ट पण खूप चांगलं खत असते मित्रांनो। याच्यात मॅग्नेशियम असते, यांनी सेल वॉल स्ट्रॉंग होते झाडाची, आणि सेल वॉल स्ट्रॉंग होण्याने मित्रांनो त्याची फुलं वगैरे पण वाढतात आणि झाड जे असते मित्रांनो हिरवगार बनते। तर म्हणून मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच ॲप्सन सॉल्ट पण तुम्हाला टाकायला पाहिजे। 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचं, याचं चांगल्याने ते पाण्यात मिक्स करायचं आहे आणि झाडावर याची फवारणी खूप चांगल्याने करून द्यायची आहे। यांनी झाडाला खूप चांगले बेनिफिट्स मिळतात। आणि झाईम फर्टिलायझर मित्रांनो हे दाण्यासारखंच टाकायचं आहे। आपल्याला 1-2 चमचे घेऊन घ्यायचं आहे, जेवढं माझं पॉट आहे तेवढ्यानुसार आहे, आणि ते पूर्ण गोल करून चांगल्याने टाकून द्यायचं आहे। हे जे बघू शकता मित्रांनो हे मस्टर्ड केक फर्टिलायझर आहे, म्हणजे सरसोची खली, मोहरीच्या दाण्याची खत। हे घरी कसं बनवायचं मी याच्यावर व्हिडिओ टाकून ठेवला आहे, तर त्या व्हिडिओला नक्की पहा। हे घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता आणि झाडामध्ये वापरू शकता। किंवा तुमच्याकडे टाईम नसेल तर ऑनलाईन वगैरे पण हे ॲमेझॉन वगैरे फ्लिपकार्टवर इझिली मिळून जाते, तिथून पण तुम्ही विकत घेऊ शकता, अजून झाडात तुम्ही वापरू शकता। हे खूप चांगलं खत असते मित्रांनो झाडासाठी, ते नक्की वापरायला पाहिजे, यांनी खूप जास्त फुलं लागतात। हे पाहू शकता झाईम फर्टिलायझर आहे। झाईम फर्टिलायझर असं तुम्हाला दाणे घ्यायचे आहे मित्रांनो। हे माझी कुंडी पाहू शकता, ही थोडीशी मोठी आहे, त्याच्यात मी 2 चमचे घेतलेले आहे आणि हे पूर्ण असं राऊंड करून कुंडीमध्ये चांगल्याने आजूबाजू टाकून द्यायचं आहे। अजून मग याची चांगल्याने खुरपी करून द्याल आणि याच्यावर थोडंसं पाणी टाकून द्याल। याने आता हे फर्टिलायझर दिल्या गेलं आहे झाडाला। आणि हे पण जेवढे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स पण आहे मित्रांनो याच्यात पण तुम्हाला थोडीशी गॅप द्यायची आहे, गॅप देतच तुम्हाला हे झाडामध्ये वापरायचं आहे। तशाच प्रकारे सगळे खत टाकायचं आहे। ॲप्सन सॉल्टला पण तुम्ही मातीत टाकू शकता, 1 चमचा असं घ्यायचं आहे, चांगल्याने झाडामध्ये याला टाकून द्यायचं आणि स्प्रे पण नक्की करायचं आहे। 1 महिन्यातनं एकदा तरी ॲप्सन सॉल्टचा स्प्रे नक्की कराल, यांनी झाडावर फुलं खूप वाढतील।
तुम्हाला पण खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. तर हे स्टेप नक्की करा. मग मित्रांनो, लिक्विड फर्टिलायझरवरही व्हिडिओ टाकला आहे, तोही व्हिडिओ नक्की पहा. लिक्विड फर्टिलायझर पण महिन्यातनं एकदा टाकायचं आहे. यानी सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतील झाडाला, अजून फुलं खूप जास्त लागतील. आणि जी वूड ॲश असते म्हणजे लकडीची राख, ती पण झाडामध्ये नक्की टाकायची आहे. यानी पण फ्लॉवरिंग खूप वाढते. मग चौथा पॉईंट आहे की रिमूव्ह डेड ब्रांचेस वगैरे जे पण सगळे ड्राय लिव्स असतात ते तुम्हाला झाडापासून हटवायला पाहिजे. आणि जे बिया पण असतात मित्रांनो, ते बिया पण तुम्हाला झाडापासून कापत राहायचे. जे शेंगा लागतात त्याला, ते वाळलेल्या शेंगा हटवायचे. यानी फ्लॉवरिंग वगैरे झाडाची खूप चांगली वाढते. बेस्ट प्लेसेस मी तुम्हाला सांगून दिले, टेरेस आहे, बाल्कनी आहे, ओपन गार्डन आहे. मग 6वा नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो, याची मुळं खूप स्ट्रॉंग असले पाहिजे. त्याच्यासाठी याची माती चांगली बनवायची. तर तुम्हाला 40% आपली नॉर्मल गार्डन सॉइल घ्यायचे, 30% कंपोस्ट घ्यायचं. याच्यावर व्हिडिओ आहे चॅनलवर, नक्की पाहाल की कंपोस्ट घरच्या घरी कसं तयार करायचं आहे. 20% मित्रांनो रेती घ्यायचे आणि 10% नीमखल्ली घ्यायचे. नीमखल्ली म्हणजे कडुलिंबाच्या पाण्याची खत, याच्यावरही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल. आणि जी मित्रांनो चिकट माती असते ती या झाडासाठी अजिबात वापरायची नाही. याने झाडाला कमी फुलं लागतील. 7वा नंबरचा पॉईंट आहे की याच्यासाठी पॉट सिलेक्शन, तर 10 ते 12 इंचीचं तुम्हाला पॉट याच्यासाठी घ्यायचं आहे. मग 8व्या नंबरचा पॉईंट आहे वॉटरिंगचं. समरमध्ये रोजच्या रोज तुम्हाला पाणी टाकायचं आहे. अजून ओव्हर वॉटरिंग विंटर्स, अजून मान्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्या हिवाळ्यामध्ये पाणी खूप कमी टाकायचं आहे. जास्त पाणी बिलकुल नाही टाकायचं. ओव्हर वॉटरिंग झाडाला अजिबात करायचं नाही. 9वा पॉईंट आहे की प्रूनिंगचा. जेवढे जास्त याला ब्रांचेस असतील तेवढीच याला फ्लॉवरिंग होईल. तर 15 ते 20 दिवसात याची कटाई छटाई तुम्हाला चांगली करत राहायचं आहे. झाडाला कापत राहायचं आहे. हलकं हलकं याची कटिंग करत राहायची आहे. याने झाडाला खूप चांगली ग्रोथ मिळेल. तर 15 ते 20 दिवसात नक्की कराल. 10व्या नंबरचा पॉईंट आहे बेस्ट फ्लॉवरिंग सीझन केव्हा असतो मित्रांनो, याचं समर अजून मान्सून म्हणजे पहिला उन्हाळ्यात अजून पावसाळ्यात खूप चांगली फुलं लागतात. तर याची चांगल्याने केअर घ्या. अजून मित्रांनो याचं स्पेशली विंटर्समध्ये खूप जास्त केअर घ्यायची. फुलं कमी होऊन जातात, ग्रोथ कमी होऊन जाते, पण याची काळजी चांगल्याने घ्याल म्हणजे हे झाड वाचलेलं राहील. आणि जसंच फेब्रुवारी नंतर हळूहळू ऊन पडणं सुरू होईल तर झाडाला खूप चांगले फुलं लागतील. आता मित्रांनो या झाडाचे बोनस स्टेप्स पाहून घेऊ. तर बोनस स्टेप्समध्ये सगळ्यात पहिले जे पण रिमूव्ह वेला जे पण खराब ब्रांचेस लागलेले असतील, वाळलेल्या फांद्या असतील ते तुम्हाला कापायचे आहे. जे वाळलेले शेंगा असतात ते तुम्हाला झाडापासून हटवायचं आहे. आणि जे पण पानं जमिनीला टच होत आहे म्हणजे मातीला जे पण पानं लागतात ते पानं पण तुम्हाला हटवायचं आहे. यांनी झाडाला फंगल इश्यूज नाही होतील. अजून मित्रांनो जे पण या झाडाची पोझिशन असते तुम्हाला कायम ही चेंज नाही करत राहायची. एक फिक्स पोझिशन ठेवायचं आहे. त्याच जागेवर याला त्याच लोकेशनवर ठेवायचं आहे. याची लोकेशन 100 वेळा चेंज नाही करायची. यांनी झाडाला नुकसान होते. अजून केमिकल फर्टिलायझर्स अजिबात वापरायचं नाही आहे. अजून अशाच प्रकारे मित्रांनो अपराजिता तुम्हाला उगवायचा आहे आणि त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. झाडासंबंधित काही प्रश्न आहे तिथे विचारू शकता. आता स्क्रीनवर खतांचे व्हिडिओ येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता. इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. धन्यवाद.